रस्त्यांवरील श्वानांसाठी आज ठाण्यात प्राणीप्रेमींचा आवाज बुलंद झाला आहे. सिटिझन फॉर ॲनिमल प्रोटेक्शन फाउंडेशन आणि डॉग मंत्रा या संस्थांच्या वतीने आज उपवन तलाव ठाणे येथील ॲम्फीथिएटर येथे शांततापूर्ण जमाव आयोजित करण्यात आला होता. या शांतता आंदोलनातून ठाणेकरांनी करुणा, मानवता आणि न्यायाची हाक दिली. प्राणी कल्याणाकडे भारताची वाटचाल ही जबाबदारी व काळजीने परिपूर्ण असावी, हा संदेश या आंदोलनातून देण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरोधात दिल्लीच्या धर्तीवर मुंबईमध्ये प्राणीप्रेमींनी करुणेचा आवाज बुलंद केला होता. आज सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण दिशानिर्देश घेऊन रस्त्यावरील श्वानांच्या बाबतीत तात्पुरता दिलासा दिला असला तरी त्यावर अजून ठोस निर्णय बाकी आहे. दिल्ली NCRमध्ये शेकडो श्वानांना पकडून न बांधलेल्या शेल्टरमध्ये कैद करण्याच्या आदेशाविरोधात ही कृती होती. या विरोधात हजारो प्राणीप्रेमी दिल्लीत रस्त्यावर उतरले होते. या प्राणीप्रेमींच्या समर्थनार्थ आज ठाण्यात शांततापूर्ण जमाव करून एक रॅली देखील काढण्यात आली. कॅप फाउंडेशनचे शशांक तोमर आणि डॉग मंत्राचे आकाश शुक्ला म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाकडून हा तात्पुरता दिलासा असला तरी खरी उपाययोजना लसीकरण, नसबंदी, जनजागृती ही आहे. महापालिका व स्थानिक प्रशासनाने प्रभावी अंमलबजावणी करावी असेही त्यांनी सांगितले. शुक्ला आहे आणि मी एक डॉग बिहेवियरिस्ट आहे आणि आम्ही इकडे ठाणे शहरात काही वर्षांपासून हे जे ह्युमन डॉग कॉन्फ्लिक्ट आहे, श्वानांचं आणि माणसांमध्ये जे कॉन्फ्लिक्ट होतात त्याच्यावरती रेझोल्युशन आणण्याचं आम्ही काम करत आहोत. तर त्या करण्यासाठी आम्ही एक 100 पानाचं एक गाईड बनवलेलं सोल्युशनसाठी आणि त्या गाईडवरती आम्ही ऑलरेडी काम केलेलं होतं. पण जेव्हा हे अन्यायजनक हे झाली, सुप्रीम कोर्टाकडनं निर्णय आला, तेव्हा दिल्ली NCRमध्ये सगळे प्रोटेस्ट सुरू झालेले. तसेच आम्ही इकडे मुंबईतही केलेले. पण आता कालच्या निर्णयाने स्टे आल्याबाबत आम्ही एक धन्यवाद करतो कोर्टाचं. पण अजून एक 8 आठवड्यानंतर नवीन हिअरिंग होणार, जिथं सगळे हायकोर्टचे जे आहेत अख्ख्या देशातले सगळे पेटिशन, सगळे पेंडिंग केसेस सगळे सुप्रीम कोर्टला जाणार आहेत आणि तसेच सुप्रीम कोर्ट एक युनिफॉर्म डिसिजन वर्डिक्ट देणार सगळे हिअरिंग झाल्यानंतर आणि ते पूर्ण देशभर ते लागू होणार. तसेच आमचे इकडे आव्हान आहे ठाणे शहरात आणि आपल्या स्टेटला, कारण आम्हाला हे करण्यात आलेलं आहे की आम्ही एक प्रेसिडेन्स जर चांगला सेट केला, जे आम्ही ठाणे शहरात करत होतो, जर हे स्टेट वाईड इम्प्लिमेंट झालं आणि हे सोल्युशन आम्ही लोकांपर्यंत पोहोचवले, जे आहे मास अवेअरनेस, मास वॅक्सिनेशन आणि मास स्टरलायझेशन, फोकसिंग ऑन मास अवेअरनेस, जर हे जनजागरूकताचे विषय लोकांपर्यंत पोहोचले, एस्पेशली सोसायटीजमध्ये आणि मुलांकडे, शाळेंमध्ये, कारण सगळ्यात जास्त चावण्याची घटना शाळेत मुलांसोबत होतात, म्हणून मुलांकडे हे पोहोचणं खूप गरजेचं आहे. आणि हे आमचं आव्हान आहे सगळ्या टॉप अथॉरिटीशी की इम्प्लिमेंटेशनची नोंद करावी आणि ह्याला इम्प्लिमेंट सगळीकडे करावं आपल्या स्टेट वाईड आणि आपण कोर्टात हा केस जिंकू. पण ज्या प्रकारे कुत्रे चावण्याच्या घटना ज्या आहेत ते वारंवार घडताना पाहायला मिळत आहेत, रेबीजच्या संख्या देखील वाढलेल्या आहेत, इंजेक्शन जे आहेत ते ग्रामीण भागात उपलब्ध होत नाही आहेत, त्याकडे कशा सो त्याकरता आपल्याला वॅक्सिनेशनचे रिसोर्सेस वाढवायला लागेल. पण फक्त वॅक्सिनेशनचे रिसोर्स वाढवून उपयोग नाही. जो कोल्ड चेन आपण म्हणतो, जे वॅक्सिनेशन स्टोरेज असतं, ते बऱ्याचशा वेळी होत नाही आणि ते कोल्ड चेन प्रॉपर होण्याकरता आपलं लक्ष दिलं पाहिजे. कारण बऱ्याच ठिकाणी आम्ही बघितलं की वॅक्सिन उपलब्ध असतं पण ते कोल्ड चेनमध्ये नीट मेंटेन होत नाही टेम्परेचर आणि त्याच्यामुळे जे वॅक्सिन असतं त्याची इफेक्टिव्हनेस कम्प्लिटली निघून जाते. त्याच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे. सर, रस्त्यामध्ये जे डॉग फूड देण्यात येत आहे त्यामुळे श्वान चाला देखील बंदी, रस्त्यावरती उघड्यावरती फूड टाकणं ते कितपत योग्य अयोग्य म्हणलं जातं, त्यामुळे कुठेतरी हे बंदी आणलं पाहिजे. सो त्याकरता आपल्याला जे आदेश मिळालेला आहे सध्या सुप्रीम कोर्ट कडून, ते आहे की सगळ्या म्युन्सिपल अथॉरिटीजने वॉर्ड वाईज फीडिंग स्पॉट्स जमा केले पाहिजेत. पण त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला हेही लक्ष दिलं पाहिजे की आपल्याकडे जे गार्बेज डिस्पोजल होतं त्याचं काही काळजी घेतली जात नाही. आणि कुत्रे हे स्कॅव्हेंजर्स आहेत. ते गार्बेजवर तुम्ही किती खाणं द्या, ते तरी एक मेलेला उंदीर खाणार, ते गार्बेजमध्ये जाऊन तोंड घालणार. तर जर गार्बेज डिस्पोजल आपलं क्लिअर होत नाही तर आपण कितीही फीडिंग स्पॉट्स केले तरी ते इकडे तिकडे पसरणार आहेत. तर फीडिंग स्पॉट्स करणं गरजेचं आहे आणि आपल्याला हे महत्त्वाचं आहे की त्या फीडिंग स्पॉट्सना जे रजिस्टर्ड फीडर्स आहे हे रजिस्ट्रेशन झाले पाहिजेत. आपल्या ठाणे शहरात झालेलंही आहे ह्याच्याबद्दल. पण त्यांनाच नियमितपणे एका वेळेला जेव्हा लोकांचं मूव्हमेंट नसते, कमी मूव्हमेंट असते, त्यावेळेला फीडिंग करवणं खूप गरजेचं आहे.